जेवण करत असताना अचानक वारकरी किंचाळत जीवाच्या आकांताने पळू लागले. काही क्षणांपूर्वी विठ्ठलाच्या नामस्मरणात रमलेले आणि शांतपणे भोजनासाठी बसलेले शेकडो वारकरी अचानक ताटं तशीच सोडून का पळाले? त्या दिवशी नेमकं काय घडलं? आषाढी वारीचा प्रवास नेहमीप्रमाणे शांतपणे सुरू होता. दुपारचं ऊन वाढल्याने दिंडीने महामार्गालगत एका मोठ्या वडाच्या झाडाखाली विसावा घेतला. पत्रावळ्या मांडल्या गेल्या, जेवण वाढलं आणि सर्व वारकरी समाधानाने भोजनासाठी बसले. पण काही क्षणातच वातावरण बदललं. वरून विचित्र आवाज येऊ लागला. सुरुवातीला कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र काही सेकंदांतच अचानक लोक उठून धावू लागले. महिलांनी मुलांना उचललं, वृद्ध सुरक्षित ठिकाण शोधू लागले आणि ताटं जागच्या जागी पडून राहिली. संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनास्थळी स्वयंसेवक आणि ग्रामस्थ तातडीने पोहोचले. त्यांनी सर्वांना झाडापासून दूर जाण्याचं आवाहन केलं आणि जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंतर तपासात खरं कारण समोर आलं. त्या वडाच्या झाडावर मोठं मधमाशांचं पोळं होतं. पोळ्याला धक्का लागल्याने हजारो मधमाशांनी एकाच वेळी खाली बसलेल्या वारक्यांवर हल्ला केला. त्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण दिंडीत गोंधळ उडाला. स्वयंसेवकांनी धूर करून मधमाशांना दूर केलं आणि जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. श्रद्धेच्या प्रवासात घडलेली ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. संकट कधीही येऊ शकतं, पण प्रसंगावधान, एकजूट आणि वेळेवर केलेली मदत अनेकांचे जीव वाचवू शकते.